नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. त्यामध्ये आता समरने क्लिअर कट स्वानंदी समोर आता मलिकाला सांगितलेलं असतं की मला श्वेताच्या बाबतीत आता काहीही ऐकायचं नाही आणि श्वेताला जो काही हॅरेसमेंटचा त्रास झाला आहे त्यामुळे आता ना अंशुमन कंपनीत येणार नाही. तरीसुद्धा आता मलिका ही समरला समजावण्याचा प्रयत्न करते. स्वानंदी आता बाहेर जाते. पुन्हा आता मलिका समरला म्हणते की स्वानंदीचं तर बरोबरच आहे, पण समर ऐक ना, अंशुमनला जर ऑफिसमध्ये बोलावलं तर तुला त्याची मदतच होईल ना रे समर. आता बाहेर थांबत स्वानंदी मलिकाचं ते बोलणं ऐकते. मलिका म्हणते की समर, आपला अंशुमन खरंच सुधारलाय बरं का. तेव्हा आता समर म्हणतो की काकू हे बघ, जेव्हा मला खात्री होईल ना तेव्हाच मी त्याच्यावर विश्वास ठेवी. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आता किचनसमोर हॉलमध्ये येते. आता रात्रीच्या त्या मसाल्याच्या वाट्या फेकल्यामुळे खाली सगळं लाल झालेलं असतं. आजी ते बघते आणि म्हणते की अगं रोहिणी, हे सगळं तू सकाळी पुसून नाही घेतलं का, झाडू नाही मारला का. तेव्हा आता रोहिणी म्हणते की झाडू मारला, पण अंशुमन सरांनी काल त्या मसाल्याच्या वाट्या सांडल्या होत्या ना, त्यामुळे ते डाग पडले असतील, मी पुसून घेते. स्वानंदी आणि आजी तिथेच उभे असतात. आजी म्हणते की त्याने मसाल्याच्या वाट्या का फेकल्या. तेव्हा आता रोहिणी म्हणते की आजी जर त्यांना राग आला ना तर ते असेच करतात. आजी म्हणते की असं करतो म्हणजे राग आला तर फेकाफेकी करायची असते का. आता आजी म्हणते की त्याला माझा निरोप जाऊ देऊन सांग हे सगळं साफ करायचं. आणि आजी तेथून निघून जाते. तर रोहिणी आता तेथून जाऊ लागतात. पाठीमागून अंशुमन तिथे येतो. जारमधलं पाणी घेत आता अंशुमन म्हणतो की रोहिणी जा माझ्यासाठी काहीतरी ब्रेकफास्ट घेऊन ये. तेवढ्यात ग्लासमध्ये पाणी टाकताना अंशुमन खाली पाणी सांडतो. रागाने अंशुमन रोहिणीला म्हणतो हे पाणी सुद्धा पुसून घे. आता तेवढ्यात पाठीमागून स्वानंदी म्हणते की का रोहिणी, का तू सांडलेलं पाणी पुसेल. हाताची घडी घालत स्वानंदी पुढे येत म्हणते की हे काम तिचं नाहीये, तुला हे काम दिलेलं आहे तेव्हा तू पुस. आणि स्वानंदी म्हणते की काल मसाले सुद्धा तुझ्याकडून सांडले होते ना. डोक्याला हात लावत अंशुमन म्हणतो की स्वानंदी वहिनी, ही चूक तुझी सुद्धा आहे. कारण अंशुमन म्हणतो मला राग तुझा आला होता. स्वानंदी म्हणते की अशी राग काढण्याची पद्धत आहे का. अंशुमन म्हणतो हे बघ, माझ्या राग बाहेर काढण्याच्या पद्धती तुला माहिती नाही अजून. आता इकडे आता अंशुमन म्हणतो की दादाने तुला थोडीशी सूट काय दिली, ती या घराची मालकीन व्हायला लागली की काय तू. स्वानंदी म्हणते की घराची काळजी घेण्यासाठी मालकीन वगैरे नाही व्हावं लागत अंशुमन. आपण जिथे राहतो त्या वास्तूची, त्या घराची देखभाल करावी हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि त्याचा तुला धडा शिकवायचा आहे म्हणून मी तुझी शिक्षा परत करायचं ठरवलंय असे स्वानंदी बोलते. स्वानंदी म्हणते की चला चला आता पटापटा कामं करायची, घर झाडायचं, घर पुसायचं. आणि रोहिणीकडे बघत स्वानंदी म्हणते तू त्याचे व्हिडिओ काढायचेत बरं का. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की कुठल्या जमान्यात वावरताय स्वानंदी वहिनी, शिक्षा झाली आता, संपली शिक्षा. लगेच आता पाठीमागून समर तिथे अंशुमनला म्हणतो की हा तुझा गैरसमज आहे अंशुमन. आणि पुढे समर म्हणतो की कोणी सांगितलं तुझी शिक्षा संपली म्हणून. अंशुमन समरकडे बघतो आणि म्हणतो दादा पाणी प्यायला आलो होतो. समर म्हणतो की तुझी शिक्षा अजून संपलेली नाहीये, अजून 3-4 महिने तरी मी तुला कंपनीत घेणार सुद्धा नाही. समर म्हणतो त्याच वेळेस मी तुला सांगितलं होतं तुझी शिक्षा कधी संपवायची ते आता स्वानंदी मॅडम ठरवतील आणि त्यांनी आता तुझी शिक्षा तुला सांगितलं ना तेव्हा लगेच काम सुरू करायचं अंशुमन असे समर बोलतो. आणि लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम याच्यावरती लक्ष ठेवा. तर तेवढ्यात आजी तिथे येते आणि आता समर म्हणतो की भूक नाही आजी मला. आजी म्हणते पिंट्या काय झालंय. समर म्हणतो ऑफिसमध्ये नुसता गोंधळ चाललाय, मला सुचतच नाहीये काय करावं ते. आणि समर तेथून निघून जातो. आणि समर जाताच इकडे स्वानंदी म्हणते चला चला आता कामाला लागा पटकन, सगळं झाडून घ्या, पुसून घ्या. अंशुमन रागाने स्वानंदीकडे बघतो. बोट करत आता स्वानंदी म्हणते ते बघ खाली सगळं पाणी सांडलंय, चल डाग पडलेत पुसून घे. आजी म्हणते चल अंशुमन कामाला लाग. पटकन ग्लासमधलं पाणी पीत आता अंशुमन झाडू आणायला जातो. आणि तेवढ्यात आता टेबलवर स्वानंदीचा फोन वाजतो. तर निकिताचा फोन आलेला असतो. अर्पिता तिथेच उभा असते. स्वानंदी आता तिचा मोबाईल घेत बाजूला जाते आणि निकिता सोबत बोलू लागते. स्वानंदी म्हणते कशी काय आहे निकिता ताई, बरे आहेत ना सगळेजण. तेव्हा आता निकिता म्हणते स्वानंदी तू जरा घरी येऊ शकशील का. तर स्वानंदी म्हणते मी पोहोचते थोड्या वेळात. आणि स्वानंदी बाय करून फोन ठेवते. अर्पिता आता ते सगळं ऐकते. आता इकडे पटकन स्वानंदी ही अंशुमनकडे येते. अंशुमन आता पोछा मारत असतो. स्वानंदी अंशुमनला थांबवते आणि म्हणते 1 मिनिट मला पुढे जाऊ दे. रागाने अंशुमन स्वानंदीकडे बघतो तर स्वानंदी आजी शेजारी टेबलवर जाऊन बसते. दोघीही पायवर करतात. तर त्यांच्या पायाखालचा पोछा आता अंशुमन मारतो. इकडे अर्पिताला खूप राग येतो. रागाने अर्पिता मल्लिकाच्या बेडरूममध्ये येते आणि मल्लिकाला सांगते की हे सगळं त्या स्वानंदीचं कटकारस्थान आहे. मम्मा त्या स्वानंदीनेच आता समरदादाच्या
अंशुमनाचे कान भरलेत आणि अंशुमनला पुन्हा कामाला लावलं. आता अर्पिता म्हणते की ती स्वानंदी चिंगम आहे. चिंगम नाही का आपण खाल्ल्यानंतर बाहेर काढतो तरीसुद्धा ती आपल्या हाताला चिटकचं जात नाही, तशी ती स्वानंदी आहे. मल्लिका म्हणते बस झालं 1 मिनटं, काय चाललंय तुझं चिंगम. त्या स्वानंदीपासून आता आपला धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय आप्पी. आता अर्पिता म्हणते की मम्मा मी तुला एवढी मदत करते तरीसुद्धा तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. सगळं लक्ष तुझं ना अंशुमनकडे आणि त्या आदिराकडे असतं. अर्पिता म्हणते घरी वेगवेगळी कारणं सांगून मी तुझ्यासाठी इथे आहे. मल्लिका म्हणते की 1 मिनटं, आता कौतुक कुणाचं करायचं ते सांग, सगळं काही स्पष्ट बोल. तर अर्पिता म्हणते की मम्मा ज्या वेळेस मी तिथे टेबलपाशी होते ना त्यावेळेस मी स्वानंदीचा मोबाईल बघितला, त्यामध्ये कुणाचं तरी नाव सेव्ह होतं आणि त्याचा फोन आला होता. मल्लिका म्हणते हे बघ जे काही आहे ते स्पष्ट बोल अप्पी. आणि अर्पिता म्हणते की ती निकिताचा फोन होता आणि मला माहिती ती निकितालाच भेटायला गेली. तेवढ्यात आता तावाने अंशुमन तिथे येतो आणि मल्लिकाला म्हणतो की मॉम आता तर हाईटच झाली, त्या निकिताला भेटायला जायची तिची काय गरज होती, गेली पुन्हा त्या निकिताला भेटायला. आणि रागाने अंशुमन शेजारीच असलेली खुर्ची उचलून फेकू लागतो. मल्लिका म्हणते ठेव ती खुर्ची तिथे ठेव आणि जरा शांत हो, माझ्या रूममध्ये असं काही करायचं नाही. तुझ्यामुळे शांत बसतोय अंशुमन म्हणतो, नाहीतर तिला उडवूनच टाकलं असतं. मल्लिका म्हणते की याला उडव त्याला उडव, तुझ्या डोक्यात फक्त असंच चालू असतं का. मल्लिका म्हणते की ती आनंद आणि निकिताला भेटायला जाते ना, म्हणजे फक्त समर आणि आनंदमध्ये मध्यस्थी करायची नाही, तिचा काहीतरी वेगळा प्लान असणार आहे आणि म्हणून सारख्या सगळेजण गाठीबिटी घेत आहेत असे आता मल्लिका सांगते. आता मल्लिका म्हणते की अंशुमन याला उडव त्याला उडव, हे आता थांबव आणि आता आपल्याला डोक्याने काम करायचे. मल्लिका म्हणते की अरे अंशू तुला या घराचं मालक करायचं आणि त्यासाठी मी हे सगळं खस्ता खाते, कळतंय का तुला. आता मल्लिका तिचा डाव सांगते आणि म्हणते की ऐका बाळांनो, काही जरी झालं तरी समरमध्ये आणि आनंदमध्ये कम्युनिकेशन होता कामा नये. मल्लिका म्हणते ती स्वानंदी त्या दोघांमधलं ब्रेक बनायला बघते आणि लगेच आता ते ऐकून अर्पिता खुश होते. हसतच मल्लिका म्हणते आता कळलं का. अर्पिता म्हणते हो मम्मा बरोबर आहे तुझं, माझ्याकडे सुद्धा लक्ष आहे आणि कळलं का अंशू, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय आणि मी तुझ्यासाठी हा त्रास घेते. आता इकडे निकिता ही स्वानंदीला घेऊन आता आनंदकडे येते. आनंद आता एका जागी बसलेला असतो आणि निकिता म्हणते की आनंद अरे स्वानंदी आली. तर तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते काय झालं आनंद आता. तर आनंद म्हणतो की कंपनीत जायचे, सगळ्या मिटिंगा सगळं शेड्यूल सगळं मॅनेजमेंट जसंच्या तसंच आहे. आनंद म्हणतो की समरला छोट्या डीलविषयी काहीच माहिती नाही आहे आणि आता आनंद म्हणतो की समरला मदतीला मला ऑफिसमध्ये गेलं पाहिजे, त्याला आता माझी गरज असेल. आणि स्वानंदी म्हणते की आनंद आता जरा माझं ऐका, त्यांना तुमची गरज आहे हे तुम्हाला मान्य आहे ना. आनंद म्हणतो हो त्यासाठी मला ऑफिसमध्ये जावं लागेल. तर आता स्वानंदी म्हणते गरज आहे हे तर माहिती आहे ना. स्वानंदी म्हणते की त्यांना तुमची गरज आहे हे त्यांना सुद्धा कळायला हवं. आणि स्वानंदी म्हणते की कधी कधी थोडा ॲब्सेन्स बरा असतो आणि त्यासाठी थोडासा पेशन्स सुद्धा गरजेचा असतो आनंद दादा. स्वानंदी म्हणते की त्याचं कारण म्हणजे समोरच्याला आपली किंमत कळण्यासाठी. स्वानंदी म्हणते की आता त्याची गरज आहे आनंद दादा, नाही तर मी तुम्हाला असं वागायला सांगितलं नसतं. स्वानंदी म्हणते की आता त्यांना कळू द्या तुम्ही नसल्यामुळे त्यांचं काम अडतंय म्हणून. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि तुमच्यामुळे किती चांगल्या गोष्टी घडत होत्या ह्या त्यांना सुद्धा कळू द्या आणि त्यांना सुद्धा याची जाणीव होऊ द्या असे स्वानंदी आनंदला सांगते. आता इकडे स्वानंदी म्हणते हे तुमच्या इकडे लक्षात येतंय तर त्यांना तिकडे ऑफिसमध्ये बसून नाही का लक्षात येणार. आनंद म्हणतो की त्याने खूप मोठं नुकसान होईल. स्वानंदी म्हणते होऊ द्या, कारण आजचं हे होणारं नुकसान उद्या होणाऱ्या नुकसानीपेक्षा कधी कमीच असेल नाही का आनंद दादा. मुळात आपल्याला माणसाची गरज असते आणि त्यासाठी आपल्याला माणसांना सांभाळून घ्यावं लागतं असे स्वानंदी समजावते. प्रत्येक वेळेस राग आला म्हणून जसंच्या तसं नाही वागावं लागत आणि हे ज्याचं त्याचं रिअलायझेशन ज्याला त्यालाच होऊ द्या आनंद दादा असे आता स्वानंदी बोलते. आता इकडे सगळ्या स्टाफला समोर बोलावतो आणि म्हणतो की तुमच्या डीलचं सगळं कुठपर्यंत आलंय. तर आता ते स्टाफ मेंबर म्हणतात की सगळं आनंद सर बघतायत आणि आम्हाला गाईडलाईन करतायत. तुमच्या मार्केटिंगचं कुठपर्यंत आलंय. स्टाफ म्हणतात तेही आनंद सरच बघत होते आणि आम्हाला गाईडलाईन करत होते. आणि लगेच आता समोर म्हणतो की प्रोजेक्टचं काम कोण बघतंय. तर आता ती लेडीज म्हणते की आनंद सरच त्याविषयी गाईडलाईन करतायत. समोर म्हणतो यावर्षी आपण कंपनीच्या पॉलिसी रिवाईज केल्या होत्या त्याचं काय झालं. आणि तेवढ्यात आता तो
एम्प्लॉई म्हणतो की ते सुद्धा आनंद सरच कोऑर्डिनेट करत होते. आता समर म्हणतो यावर्षी बोनस वगैरे त्याचं काय, तर ती लेडीज म्हणते तेही आनंद सरच बघायचे. समर म्हणतो सगळं काही आनंदच बघायचा का. आता ते ऐकता समरला मोठा धक्का बसतो. स्वानंदी आता इकडे आनंदला म्हणते की आनंद दादा, संशयाच्या बळावर एखाद्याला गुन्हेगारच ठरवून टाकायचंय का, हे कुठपर्यंत बरोबर आहे. आता इकडे आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी, या सगळ्यांमध्ये समरचं प्रोफेशनली खूप नुकसान होईल, त्याचं काय. स्वानंदी म्हणते अहो पैशाचं नुकसान भरून काढता येतं आनंद दादा. स्वानंदी म्हणते पण आयुष्यातली माणसं दुखावली जातात ना. पर्सनली आता ते तुमच्या बाबतीत जे काही वागले ते नुकसान आत्ताच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे असे स्वानंदी सांगते. तर निकिता ही म्हणते की जोपर्यंत समरला रिअलाइज होत नाही तोपर्यंत आनंद तू कंपनीत जायचं नाहीस. आता आनंद म्हणतो की माझं घर आहे, मुलं आहे आणि खर्च आहे, तो कसा मॅनेज होणार. आणि आनंद म्हणतो की वहिनी घरात बसून पोट नाही ना भरत. स्वानंदी म्हणते मला कळतंय आनंद दादा. स्वानंदी म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमचा पगार चालू राहील. स्वानंदी म्हणते ते सगळं मला माहिती आहे, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आनंद दादा. आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की हे असे चेहरे पडलेले मला बघायची सवय नाही, दोघेही छान असून दाखवा. तर निकिता आनंद हसतात. आता इकडे समरचं डोकं जाम झालेलं असतं. प्रत्येक कामात आनंद आणि सगळं काही कंपनी म्हणजे आनंदच हे आता समरच्या लक्षात येतं. इकडे आता समर त्याच्या गाडीतून जात असताना समरला आता स्वानंदी दिसते. स्वानंदीला समर गाडीत बसवतो आणि लगेच आता समर टेन्शनमध्ये असतो. स्वानंदी म्हणते काय झालं, तर आता समर म्हणतो की कंपनी फक्त राजवाडा इंडस्ट्रीजच्या नावाने आहे, पण सगळं काही कंपनी म्हणजे आनंदच आहे असे लगेच आता समर स्वानंदीला बोलतात. स्वानंदी हसते आणि म्हणते की तुम्ही चिडचिड का करता, तुम्हाला राग येतोय का. समर म्हणतो राग येत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा स्वानंदी मॅडम. आता इकडे मलिका, अंशुमन, अर्पिता भयानक प्लान करतात. अंशुमन म्हणतो की हे बघा आनंद कंपनीमध्ये नाही, ही आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याचाच आपल्याला फायदा उचलायचा आहे. अंशुमन आता अर्पिताला ऑफिसमध्ये जायला सांगतो आणि म्हणतो की मी सांगतो तसं करायचं अर्पिता. आणि आता इकडे अंशुमनने भयानक प्लान खेळलेला असतो आणि आनंद ऑफिसमध्ये नसल्यामुळे अर्पिता आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी आता अंशुमनने तयार केलेलं असतं. तर आता अर्पिता ऑफिसमध्ये जाऊन काय करणार, तर स्वानंदी आता अंशुमनचा डाव उधळून कसे आता आनंद आणि समरची समेट घडून आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.